मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आणि आपला ब्लॉग ना भरपूर दिवसानंतर येतोय. म्हणजे नवरात्रीचे ना मी जे शॉर्ट्स व्हिडिओ होते ते तुमच्यासोबत शेअर केलेले होते आणि भरभरून तुम्ही त्याला प्रतिसादसुद्धा दिलेला होता. तर आज होती पंचमी. पंचमीला छान सकाळी-सकाळी अशी देवपूजा वगैरे केली आणि वस्त्रसुद्धा हिरव्या रंगाचं होतं. तर देवीला हिरव्या रंगाचं वस्त्रसुद्धा परिधान केलं आणि छान असा केळीचा जो नैवेद्य आहे ते सुद्धा अर्पण केलेला होता. पंचमीपासूनच आमच्याकडे कन्यापूजनला सुरुवात होते. तर चला, आज ना मी पण कन्यापूजन कशाप्रकारे करते आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे जर कन्यापूजन केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचं फळसुद्धा मिळेल. इथे ना अर्धा किलोच्या जवळपास हे चणे आहे. मी बाजारातूनच आणलेले होते रेडीमेड चणे. तर ते सुद्धा कुकरमध्ये 2-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या अगोदर, कारण सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला चणे हे होऊ द्यायचे असतात आणि खीर बनवावी लागते. तर खिरीसाठी सुद्धा इथे तांदूळ भिजू घातलेले होते. कच्चे तांदूळच आहेत ते. त्यानंतर कढीसुद्धा बनवणार होते. तर आज ना मेनूसुद्धा तुम्हाला सांगणार आहे काय काय बनवावं लागतं किंवा वेगळी प्रथासुद्धा असते बऱ्याच ठिकाणी कन्यापूजनचं जे जेवण बनवतं त्यामध्ये. इथे दही होतं ते मिक्सरला फिरून पातळ बनवून घेतलं ताक त्याचं आणि त्याच्यामध्येच ना जेवढं लागेल तेवढं बेसन पीठ ॲड करायचं, कारण आपली कढी ना जास्त पातळसुद्धा झाली पाहिजे नाही आणि जास्त थिकसुद्धा झाली पाहिजे नाही. त्यानंतर बघा चणे ना एकदम सॉफ्ट झालेले आहे. इथे मी 3 ते 4 अशा शिट्ट्या काढून घेतलेल्या होत्या, जेणेकरून ना लहान मुली असतात तर त्यांचंसुद्धा पोट वगैरे दुखायला नको म्हणून इथे मी छान चण्यांना मी शिट्टी काढून घेतली. त्यानंतर जे तांदूळ भिजत घातलेले होते 2 तास तांदूळ भिजत घालायचे आणि खूप सॉफ्ट असे निघतात ते मिक्सरमधून. त्यानंतर एकीकडे इथे पाणी ठेवलेलं आहे खीर बनवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये ना चम्मचभर तूप घालून घ्यायचं, जेणेकरून आपली जी खीर आहे ना एकदम टेस्टी आणि चविष्ट बनेल. त्यानंतर जे मिक्सरमधून काढलेले तांदूळ आहे ते असे पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये घालायचे आणि सतत फिरवायचं. गुठळ्यासुद्धा होणार नाही. बऱ्याच जणांकडे काय असतो शिजवलेला भातसुद्धा ॲड केला जातो, पण तो एवढा काही टेस्टी लागत नाही, थोडा कच्चा लागतो. त्यामुळे ना मी अशाच प्रकारे हे बनवून घेत असते. त्याच्यामध्ये बघा इथे ना खोबरं खिचून घातलेलं होतं आणि तुम्ही थोडीशी जी विलायची असते ना आपली तीसुद्धा कुटून बारीक करायची आणि जायफळ असेल तर ते सुद्धा ॲड करू शकतात आणि हो प्रमाणशीर साखरसुद्धा ॲड करून घ्यायची. तर बघा इथे कढीसुद्धा बनवते. तर आपल्याला ना कन्यापूजन करायचं आहे तर काय नियम असतो याच्यामध्ये, लसण कांदा आपल्याला वापरता येत नाही कन्यापूजनमध्ये, कारण ज्या नवदुर्गा असताना त्यांना कांदा आणि लसण चालत नाही. त्यामुळे ना छान इथे मी मिरची कट करून घेतली, जिरं मोहरी कढीपत्ता याचं फोडणी घातली आणि वरून छान आपली हळद घालायची आणि जे ताक काढलेलं आहे मिक्सरमधून ताक आणि बेसन पीठ तर ते टाकायचं आणि छान ढवळून घ्यायचं. वरतून छान कोथिंबीर पेरून घ्यायची. तर झाली आपली झटपट अशी कढी तयार. तर इथे बघा चणेसुद्धा तुम्हाला दाबून दाखवते की किती सॉफ्ट झालेले आहे ते. कांदा लसूण तर चालत नाही. मग काय करायचं, इथे भरपूर अशी टमाटरची ग्रेव्ही बनवून घेतली. 3 टमाटरची ग्रेव्ही मी बनवून घेतलेली होती. इथे बघा छोले मसाला घेतला, त्यानंतर थोडीशी मिरची पावडर घ्यायची आणि हळद घ्यायची. लहान मुली आहे तर त्यांना ना तिखट वगैरे लागायला नको म्हणून एकदम फिक्कं मी आज पदार्थ बनवणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, कन्यापूजनसाठी आपल्याला 10 वर्षाच्या आतीलच मुली लागतात. त्यामुळे कन्यापूजनसाठी आपण इथं फिक्कं सगळं बनवणार आहे. हवं तर चण्यामध्ये तुम्ही कढीपत्ता आणि कोथिंबीरसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये घालून घ्यायची. बघा इथे मी कुकरमध्येच करते, जेणेकरून मला ना पाणी घालून थोडीशी अजून एक शिट्टी काढता येईल, कारण पूर्णच आपले हे चणे एकदम सॉफ्ट होतील. त्यानंतर बघा पुऱ्या करायच्या होत्या, तर झटपट इथे पुऱ्या लाटून एका वाटीच्या सहाय्याने इथे असे गोल गोल करून घेतलेले होते, कारण एक लाटत बसायला मी एकटीच होती एवढा सगळा स्वयंपाक करायला. आणि पुढे तुम्हाला सांगतेच की काय गोंधळ झालेला होता. त्यानंतर बघा इथे रांगोळीसुद्धा बाहेर काढून घेते. रेडीमेड जे साचे असतात ना त्याच्या सहाय्याने मी अशी झटपट रांगोळी काढली, कारण मला रांगोळी काढण्या इतपत वेळसुद्धा नव्हता आता, कारण ना बऱ्याच ठिकाणी मुलींना जेवायला होतं. तर घाई गडबड होती आणि मुलीसुद्धा मग जास्त जेवण करत नाही आणि माझी इच्छा होती की आज मुलींना पोटभर जेवू घालायचं. तर बघा खीर चणे कढी आणि इकडे बघा भातसुद्धा लावलेला होता थोडंसं. आज ना तुरीच्या वरणाचं जे वरण असतं ना ते घालत नसतात, त्यामुळे ना इथे मी नुसता भात घातलेला आहे आणि दिवे वगैरे बाहेर लावले. 6 वाजता मुली ज्या आल्या होत्या त्यांच्याच हातून देवीची छान आरती करून घेतली.
तर खूप प्रसन्न, खूप छान वाटत होतं. आणि बघा इथे माझे दोन्ही मुलं आणि शेजारचे सुद्धा एक मुलगा आलेला होता जेवायला, तर त्यांनासुद्धा आता मी जेवायला देणार आहे. तर अशा प्रकारे प्रसन्न अशी माझी सकाळ आणि संध्याकाळची देवपूजा, आरती झालेली होती. त्यानंतर बघा इथे कापूरसुद्धा जाळला. संध्याकाळची वेळ होती, तर इथे लवंग आणि कापूरसुद्धा मी डेली जाळत असते. आणि लहान मुली असतात, तर त्यांचे ना असे एका ताटामध्ये घेऊन पाय धुवायचे असते. कुठलाही संकोच न करता आपण त्यांना प्रत्यक्ष देवी मानून त्यांची पूजा करायची असते. आपल्याकडे ह्या नवदुर्गा आल्या ना, त्यांना आल्यानंतर ना एका ताटामध्ये पाणी घ्यायचं, छान त्यांचे पाय धुवायचे, छान पुसून काढायचे. आणि जो आलता असतो ना, त्यांनीसुद्धा आपण त्यांचे पाय हे असे पुसून घ्यायचे. त्यानंतर माझ्याकडे भरपूर छोट्या-छोट्या मुली आलेल्या होत्या. सगळ्यांचे मी अशा प्रकारे ना ताटामध्ये पाय धुवून घेतले आणि छान कपड्यांनी पुसून मग त्यांना ना त्यांच्या पायाला आणि हाताला हळदी-कुंकू लावलेलं होतं. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा करू शकता. कारण मान-सन्मान हा नवदुर्गांचा, नवकन्यांचा करायचा असतो नवरात्रीमध्ये, म्हणून तर आपण कन्यापूजन करतो. आणि निस्वार्थ असतात लहान मुलं, म्हणूनच त्यांची ही नवदुर्गा म्हणून ही पूजा केली जाते. आज ना माझ्याकडे नवदुर्गा नाही, तर त्याच्या दुपटीनं मुली आलेल्या होत्या. त्यानंतर बघा माझा छोटा मुलगा आहे जो भैरवनाथाचं इथे मी पूजा करते, तर त्याचेसुद्धा हात पाय वगैरे धुतले, छान त्याचेसुद्धा पाय पुसून काढले आणि त्यालासुद्धा कुंकवाचा छान टिका दिला. आणि त्याला एवढं छान वाटत होतं ना, एवढे सगळे घरी जेवायला आले, तर खूप प्रसन्नसुद्धा वाटत होतं. छान इथे मी रांगोळीसुद्धा घालून घेतलेली होती ताटाच्या समोर. आणि मला पूर्ण ना ताटांभोवतीसुद्धा काढायची होती रांगोळी, पण मी एकटीच होती करायला, त्यामुळे एवढा सारा गोंधळ झालेला होता. तर इथे बघा सगळ्यांना अशी ताटं वगैरे वाढून त्यांना हळदी कुंकू लावलेलं होतं. त्यानंतर ना त्यांचं दर्शनसुद्धा घ्यायचं असतं. बालरूपामध्ये ना देवीच असते, त्यामुळे त्यांचासुद्धा आशीर्वाद घ्यायला आपल्याला खूप मोठं भाग्य लागतं. त्यानंतर बघा मुलींना ना असे गिफ्ट्स द्यायला आणलेले होते. तुम्ही ताटामध्ये बघितलंच होतं की काय आणलेलं होतं मी. एखादं वस्त्र दान करायचं, याला खूप जास्त महत्त्वाचं होतं. असं होतं माझं हे आजचं कन्यापूजन. तर तुम्हाला कसा वाटला आजचा हा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.